सामना 3 षटकांचा असेल या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इंडिव्हिज्युअल पहिले सांघिक कोट्यामधील पहिले षटकामध्ये येतोय सिद्धू येतोय, तर स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल सम्यक यश, जे मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू घेऊन. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक नाहीये, वेकेंट एरिया, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होती. दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमचा अकाउंट आपल्याला ओपन होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर आलेला डॉट बॉल, लेंथ वरती टाकलेला चेंडू, पडल्यावरती अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान केलं जाते आणि त्यानंतर जर विचार केला तर डॉट बॉलची समाप्ती होईल. 3 षटकांचं पूर्वार्ध, 3 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. सोहळा आनंदाचा, गजर क्रिकेटचा. यावेळेस देखील बॅटची कडा लागतीये. यष्टिरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल, आणि सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. सिद्धूचा जर विचार केला तर उंचपुरा असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रीचचा फायदा त्याने सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उचललेला आहे. अंडरआर्म क्रिकेट असो किंबहुना ओव्हरआर्म क्रिकेट असो, एक चांगला असा अनुभव सिद्धूला आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर यश आणि सम्यक हे दोन्ही खेळाडू चांगले पोटेन्शियल वाले आहेत. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. हुक केलेला स्ट्रोक आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. असेला चौकार यशच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. गोलंदाज तयार होतोय. चौकार आलेला आहे. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील शफल होऊन खेळायचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती होती. या षटकामध्ये एक चौकार आलाय, परंतु त्याला बघत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. सातत्याने दोन्ही एंडला जर विचार केला तर अपील केली जात होती. इथे कंप्लीट केली जाते सिंगल. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 8 अशी धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सामना 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा ज्या मात्र दोन्ही संघांना पहिल्या फेरीमध्ये जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये प्रत्येक संघ थोडंसं स्ट्रगल करत होता. शेवटच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करत होता, परंतु इथे 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे पहिल्याच चेंडूपासून पहिल्याच ओव्हरपासून मोठे फटके जे मात्र मारावे लागतील. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील दुसऱ्या षटकामध्ये जीत आपल्याला पाहायला मिळतात. चांगला चेंडू पाहायला मिळेल. ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता. मिनी हेलिकॉप्टर उडवण्यात येतोय. चेंडू चाललाय कार्पेटच्या साह्याने
आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑन मध्ये तोपर्यंत कंप्लीट होईल सिंगल. सिंगलच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. राय विपक्ष यंगस्टर शहाड असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. दोन्ही संघांकडे कॅलिबर पोटेन्शियल आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय, परंतु या मॅच मध्ये पाहायला गेलं तर मॅच 50-50 आहे. इथे बॉटम हँडचा चांगला वापर, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय, कॅच झाली कंप्लीट, फ्लाइंग टू द एंड, ड्रॉप इन टू द फिंगर. लागत असताना हा झटका पहिला 9 आकड्यावरती सम्यक याला परतायला लागते माघारी. नवीन फलंदाज यश शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय, पुन्हा एकदा झेलची शक्यता, एका हातामध्ये कॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सांगत असताना 2 हात का खेल नाही तो 1 हात का खेल है मेरी कॅच, आणि फलंदाज होतोय बाद. लागत असताना हा दुसरा झटका 9 आकड्यावरती राय संघाला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल निलेश येतोय. सध्याच्या स्थितीला 4थ्या क्रमांकावरती. बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळाले. पहिले यश आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर यश सिनियर, हे दोन्ही खेळाडू बॅक टू बॅक रेग्युलर इंटरव्हलवरती बाद होत गेले. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आपल्याला निलेश पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला यश 4 चेंडूंमध्ये 6 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सम्यकचा विकेट पहिला गेला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जीतच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स पाहायला मिळतात. क्रॉस आर्म ऍक्शन आहे, त्यासोबतच लेफ्टी गोलंदाज आहे. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यावरती अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळालं होतं. चेंडू टॉस होत असताना पाहायला मिळाला. अशा परिस्थितीमध्ये इथे हा येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये सध्याच्या स्थितीला यंगस्टर शहाड या संघाच्या माध्यमातून. कारण 4 चेंडूंमध्ये मी म्हणेल जीतने फक्त 1 धाव खर्च केली आहे. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. चेंडू पडला आणि त्यानंतर लेग कट होत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि 2 डॉट बॉल 4थ्या आणि 5व्या चेंडूवर पाहायला मिळाली. स्टील बॉल इज रिमेनिंग, एका चेंडूचा काही शिल्लक. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं जातोय. डॉट बॉलची समाप्ती अवघ्या 1 धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये 2 विकेट कॅरी केल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरं. 2 षटकांची समाप्ती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दोन षटकांची समाप्ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या मॅच मध्ये आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे मजबूत पकड यंगस्टर शहाड या संघाने निर्माण केलेली आहे. पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती या मॅच मध्ये पाहायला मिळतो. हनुमंतचं षटक कसं असेल हे देखील पाहणं महत्वाचं. थोडंसं शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. इथे आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्या षटकाचा विचार केला तर सिद्धूच्या माध्यमातून, त्यानंतर जितू आणि आता हनुमंत या तिघांच्याही माध्यमातून इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपण पाहू शकतो. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार.
धावा मिळतील 6 षटकार. पंधरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटकार जो मात्र पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीने फ्लाय स्कोर कार्ड होत असताना पाहायला मिळेल. पूर्ण प्रकारे आकाळ पडलेला होता धावसंख्येचा, धावेंचा आकाळ पडलेला होता, परंतु त्यानंतर षटकार पाहायला मिळाला आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 15 आकड्यावरती पाहायला मिळेल. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पंचांकडे लाऊड अपील केली जाते. दरम्यान आपण पाहू शकतो एक धावशी मात्र कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा की अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा विचार केला तर इथून 20 धावा तर येऊ शकणार नाहीत, मात्र 10 ते 15 धावा 15 धावा तरी येणं गरजेचं आहे, कारण कुठेतरी 30 पर्यंत धावसंख्या जाणं गरजेची आहे. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत हनुमंतने. फुलटॉस चेंडू होता, ब्रेड अँड बटरची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. एसटी रक्षक देखील बीट झाले होते. थर्डमॅन मधून क्षेत्ररक्षक जातील, पॉइंट मध्ये चेंडूला गॅदर करतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 17, अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. एका बाजूला यश 7 चेंडूंमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन 185च्या स्ट्राईक रेटने. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आले होते, कॅचची संधी होती, तोपर्यंत आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय उद्योजक, समाजसेवक, एक दमदार आणि दिलदार असलेलं व्यक्तिमत्व, विभाग प्रमुख शिवसेना म्हणून ज्यांची ओळख आहे, शिवसेनेची पताका ज्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते, असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय रवींद्रदादा जाधव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. अंपायर या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील. 21 धावा धावफलकावरती आणि 22 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट जे मात्र करण्यात येतोय. यानंतर होणारी मॅच साईक दिवाना सांगोडे विपक्ष मोस, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. साईक दिवाना सांगोडे टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत, सो रिक्वेस्ट आहे मोस्ट टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. 18 चेंडू 22 धावेची गरज, 7.33 सरासरी. इथून मात्र प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल. पहिल्या फेरीतील सर्व सामने कंप्लीट झाले. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे. यानंतर टॉस आपण करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा एका बाजूला मोस संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला साईक दिवाना सांगोडे हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. फलंदाजांना लवकरात लवकर यंगस्टर शहा टीमने पाठवायचे. ओपनिंग पेयर आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सिद्धू असेल
आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल हरेश असेल. तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिल्या सांगी कोट्यामधील देखील पहिल्या षटकामध्ये आदेश पाहायला मिळतात. तर विनंती असेल सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय उद्योजक समाजसेवक रवींद्रराजा जाधव साहेबांना आपण आपले शुभ हस्ते टॉस करायचे. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. सायका दिवाना सांगोडे विपक्ष मोस्ट असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. खेळाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघ खूप साऱ्या अशा शुभेच्छा. गोलंदाज तयार पहिला चेंडू घेऊन. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. रोहित आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होती, चांगली झाली होती तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. सिंगलच्या मदतीने काउंट असताना पाहायला मिळतो. एक धाव धावफलकावरती. सांगोडे संघाने टॉस जो मात्र जिंकलाय. आपलं डिसिजन लवकरात लवकर सांगायचंय. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये ड्राइव्ह केलेला फटका आणि बॉल सीमारेषेचा वेग घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर आलेला चौकार. टीमची टोटल 5 या आकड्यावरती. समीकरण 16 चेंडू आणि 17 धावेंची गरज. इथे आपण पाहतोय फलंदाज बीट होता. यष्टीरक्षक बीट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू सो मच. नशीब नशीब आणि नशीब आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. सायका दिवाना सांगोडे टीमने टॉस जिंकलं, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावेळेस मिस स्टॅम्प स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज आदेश पाहायला मिळतोय. मिस जजमेंट पाहायला मिळाला तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. सिंगलच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती. 14 चेंडू आणि 12 धावांची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच हरीश आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट चांगलं आहे. कॅच झाली आहे कंप्लीट. रोनितच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज हरेश सखे. विकेटचं पतन लागत असताना पहिला झटका. 10 या आकड्यावरती. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. निहाल येतोय. 13 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय जितेंद्रदादा केणे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. विनंती असेल तर या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. 13 चेंडू आणि 12 धावांची गरज सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल. निहाल स्ट्रायकर एंड वरती आहे. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षट क्रमांक पहिलं कंप्लीट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती. समीकरण येणारे 12 चेंडू. विजयासाठी 12 धावेंची गरज.
चला स्पीडअप करा, जास्त अवधी घेऊ नका, विनंती असेल. राईट टीम, आपण जास्त अवधी घ्यायचं नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 12 चेंडूंमध्ये. आता 12 धावांची गरज पाहायला मिळते. सम्यक इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील दुसऱ्या षटकात येतोय. सम्यक आपल्याला पाहायला मिळतो इंडिव्हिज्युअल पहिले सांघिक कोट्यामधील दुसऱ्या षटकामध्ये येतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. षटकार पाहायला, षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 16 आकड्यावरती विजयासाठी एक मोठा फटका आणि सामना फिनिश होईल. 6 धावेची गरज फक्त आणि फक्त पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 6 धावेची गरज असेल. यावेळेस देखील फटका चांगला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा सेकंड इन ए रो. बॉल सीमा पार, षटकार. सामना झालाय फिनिश. एमएसडी स्टाईलने सामना केलाय फिनिश. आणि अशा रीतीने आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत, ज्याच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यासोबतच बॅटिंग करत असताना 15 धावा इंडिव्हिज्युअल बनवल्या. तो सिद्धू आपल्याला पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅच.